रायगडा सह्याद्रीच्या मावळतीकडे डोंगरांच्या दऱ्यात, काळगांधारीच्या खोऱ्यात आणि परशुरामाच्या या पावनभूमीत वसलेला तू. रायरी, नंदादीप, राजगिरी, रायगिरी, शिवलंका, राहीर, तनस, राशीवटा अशी कित्येक नावे तुला. पण तुला खरं वैभव दिलं ते रायगड या नावाने. महाराजांनी तुला हेरलं, हिरोजींनी तुला बळकटी दिली. राजगडाने जसं महाराजांचं कर्तृत्व आणि शौर्य अनुभवलं तसं तू मराठ्यांचं वैभव जगभर मिरवलंस. टकमकाची धास्ती दिलीस तू शत्रूंना. आक्रमणांना निधड्या छातीने रोखून धरलंस. रयतेच्या राजाला छत्रपती होताना पाहिलंस तू. शेवटी त्या युगपुरुषाला स्वतःमध्ये सामावून घेतलंस तू. तर बऱ्याच दिवसापासून पावसाळ्यात रायगड पाहायची इच्छा होती आणि दिवसाची ही सुरुवात या अशा भन्नाट व्ह्यूनं झाली आहे. म्हणजे जी इच्छा होती आपण म्हणू शकतो तामिनीमध्ये आल्यानंतर. म्हणजे आज जरा उशिराच आलो, ऑड डे असल्यामुळे उशिरा आलो. संडे असता तर लवकर आलो असतो. पण हा जो व्ह्यू इथं मिळाला आपल्याला तो एक नंबर आहे. तर रायगडचा ट्रेक सुरू केला आहे आणि सुरुवातीपासूनच पायऱ्या असल्यामुळे त्या पायऱ्या खूप जीव खातात. पायऱ्यावाला ट्रेक नको, म्हणजे असं प्लेन पाहिजे. चढ असेल तरी चालते पण प्लेन पाहिजे. पायऱ्या म्हणलं की दम छाकल्या होती. पण हा जो व्ह्यू पाहायला मिळतो आहे इथं, असे दोन वॉटरफॉल, तीन वॉटरफॉल असे किल्ल्यावरून पडताना. डिकॅथलॉनचा हा 600 रुपयाचा रेनकोट मागचे 2 वर्ष झालं, पण कॅरी करायला एक नंबर आहे. हा प्रमोशन नाही हा, पण पावसापासून संरक्षणाच्या बाबतीत मी ह्याला एकच देतो, 2 नाही, 1 स्टार देतो. जर जास्त पाऊस असेल तर पूर्ण इथं असं खाली पाणी साचतं, पण कॅरी करण्याच्या बाबतीत एक नंबर आहे. तर तुम्हाला आता समोरच दाखवतो हे कसं होतंय. तर ही एकदम अशी छोटीशी ह्याची बॅग बनते, म्हणजे आपण बॅगेत टाकून गोल गोल घुमत नेऊ शकतो. चेन पण दिली मग आणि ह्याचाच पॉकेट बनतो. प्रमोशन नाही, एवढ्या लवकर कोण देणार नाही मला. इथं कुठं 1000 सबस्क्रायबर नाही तर कोण प्रमोशन द्यायला. बघत बी नाही ती भाडे आणलं पाहिजे धरून. अशाप्रमाणे ही अशी छोटीशी बॅग तयार होती. हे ओपन केल्यानंतर हेच पॉकेट म्हणून वापरलं जातं. तर तुम्ही नाव बघू शकता, केचवा नाव आहे. डिकॅथलॉनमध्ये गेलं की 599ला होता. आता काय माहिती प्राईस तेवढीच असेल किंवा 699 असेल. चला, पाऊस नाही आणि दमट वातावरण आहे त्यामुळे थोडासा घाम येते. पण थोड्या वेळानं म्हणजे हे जे वर आले ते काळे ढग आलेत, त्यामुळे होप्स आहेत की आज पाऊस पडेल. जरा पाऊस पडला की बरं वाटतं. दमट वातावरणात नाही ट्रेक करणं होत नीट. तरी उन्हाळ्यापेक्षा चांगलं आहे, पटपट अंतर कव्हर होते. पायऱ्याचा पॅच इथं संपला. एकदम असं प्लेन पॅच आल्यानंतर जरा बरं वाटतंय आणि जोश पण वाढतंय. पायऱ्या चढताना भयंकर धमचक होती, घामे गुम झालं. हे असं असेल ट्रेक करायला तर मज्जा येते. पण 5 मिनिटात परत पायऱ्या लागणार आहेत. असं होते. आता वर आल्यानंतर जरा आपण धुक्यात आलोय. वातावरण चेंज झालं एकदम. मध्ये येताना सुरुवातीला जरा ऊन होतं, आता एकदम पूर्ण धुकं आहे असं.
इथं हा वॉटरफॉल आहे ज्याचा प्रवाह म्हणजे खरंच खूप आहे. आवाजसुद्धा आपण ऐकू शकतोय की खूप आहे. आणि हे काम आहे ना, हे मध्ये काम केलंय त्याच्यामुळे हे पाणी खालून जाते याच्या. तर इथून पण एक वॉटरफॉल येतोय जो समोर पाहू शकतो. म्हणजे जो मागा होता ना खाली पडत होता तोच हा. म्हणजे हा असा इकडून खाली पडतो. आणि हे रायगडाचं हे समोरचं टकमक टोक. या बाजूला इथून काळ नदी आहे. इकडंच कुठंतरी काळ नदीचा उगम होतो. आणि हेच पुढं जाऊन आपण जे वाळण कुंड बघितलं म्हणजे जिथं महाराजांची प्रतिकृती आपण पाहिली ते ठिकाण म्हणजे वाळण कुंडला हीच काळ नदी पुढं जाते. तिकडून पण म्हणजे वाळण कुंडवरून रायगडला येता येतं. पण मी पावसाळ्यात येऊ शकत नाही असं वाटतं. उन्हाळ्यात येता येतं थोडं, नदीला पाणी नसेल तेव्हा. आपण कधी तर ट्राय करूया ते. तर इथं रायगडाचा हा महादरवाजा आहे जो गोमुखी संरचनेचा बनलेला आहे. आणि इथं काय ते एंट्री फी आहे 25 रुपये वगैरे. पावसानं भिजायच्या महिन्यात घामानं भिजतोय. म्हणजे इकडं ह्या महिन्यात ऑगस्टमध्ये पाऊस आहे म्हणते तिथं. आणि आज तरी अजून तसा तेवढा पाऊस नाही. पण जे धबधबे पाहतोय आपण त्याच्यावरून तर वाटतंय की भरपूर पाऊस असणार आहे इकडे. समोर हत्ती तलाव आहे. हे हत्ती तलावापासून पुढे आल्यानंतर इथं हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. कुठं कोणत्या बाजूला काय काय आहे हे लावलंय आपण इथं पाहू शकतो. हे आणि खालून आता त्या शिरकाई देवीच्या मंदिरापासून वर आल्यावर आपण बाजारपेठेच्या इथे निघतो. आपण बाजारपेठ पाहू. बाजारपेठेकडनं पुढे आल्यावर आपण आता इकडं महाराजांच्या समाधीकडे चाललोय. आणि तिथंच जगदीश्वराचं मंदिर पण आहे. ते दोन्ही पाहून आपण परत टकमक टोक पाहणार आहे. टकमक टोकावरून नगरखान्याला जाऊया.
12 आहे तिथं. हां ठीक आहे चल. तर खालचा कसा मनोरा आहे ना, खाली जसा आहे तसंच सेम वरती पण आहे. असे 7 मजले होतात. समोर हे मनोरे या 2, पुढं गंगासागर तलाव आहे आणि आपण खालून इथून वर आलो आणि या बाजूला गेलं तर सिंहासन आणि नगारखाना. आपल्याला हा समोर हा नगारखाना आणि इथं सिंहासन पाहायला मिळतं. सिंहासन चौताराच्या मागील बाजूस सर्वात शेवटचे आयताकार चिरेबंदी जोते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाचे मानले जाते. येथे सभोवर ओसरी असलेले दुमजली बांधकाम होते. उजव्या बाजूस इमारतीत महाराजांचे निर्वाण झाले असे मानले जाते.